शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। 3 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली। आतापर्यंत 5,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे। काही शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तांत्रिक चुका आहेत, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 73 कोटी 41 लाख रुपयांची रक्कम जमा झालेली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। शेतकरी कर्जमाफीचे 5,028 कोटी रुपये वितरित। कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा, तर उर्वरित शेतकऱ्यांना 2 महिन्यांमध्ये देणार कर्जमुक्तीची रक्कम। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर, शासन निर्णय GR आला। मागील हंगामामध्ये अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासनामार्फत 5,54,34,000 इतका निधी मंजूर करण्यात आला असून तुम्ही या ठिकाणी बघू शकता, गडचिरोली, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। राज्यातील 1,40,000 शेतकरी कर्जमाफीसाठी ठरले अपात्र, तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसात रक्कम होणार जमा। 1 एप्रिलपासून व्याज आकारू नका, मुख्यमंत्र्यांचे बँकांना आदेश। पीक विम्याची रक्कम खात्यावर जमा होता शेतकरी सरसावले। अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित असलेली पीक विम्याची रक्कम आता जमा करण्यात येत असून राज्यातील अनेक शेतकरी भरपाईसाठी पात्र झाली आहे। पात्र जिल्ह्यांच्या याद्या आपण समोर बघू। 2 दिवसात वरुणराजाची कृपा, मात्र खत दरवाढीने शेतकऱ्यांची चिंता वाढली। खत कंपन्यांची सक्ती, खत खरेदीमध्ये लिंकिंगमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले। कर्जमुक्ती योजनेची ई-केवायसी सेवा पूर्णपणे मोफत। शासनामार्फत कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। कपाशी व रस शोषक किडींचा वाढता प्रादुर्भाव, पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता। सध्या कपाशी आता वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून विविध रस शोषक किडींचा वाढता प्रभावामुळे शेतकऱ्यांच्या फवारणीचा खर्च वाढला। चक्र मारण्याची गरज संपणार, जमिनीचे नकाशे शेतकऱ्यांना मिळणार। भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय, डिजिटल सुविधामुळे नागरिकांना मोठा दिलासा। शेतकऱ्यांना ऑनलाईनवरून नकाशा करता येणार डाउनलोड। तेजीला आला अचानक ब्रेक, हळदीचे भाव गडगडले। हिंगोली कृषी उत्पन्न मार्केटमध्ये हळदीच्या भावामध्ये क्विंटल मागे 500 ते 1,000 रुपयांनी घसरले असून सध्या 15 ते 16,000 रुपयापर्यंत हळदीला भाव मिळत आहे। आता केवळ चेहरा दाखवून बदला तुमचा मोबाईल नंबर। सुरक्षित QR कोड आणि निवडक माहिती शेअर करण्यासाठी सुविधा नागरिकांना झाली उपलब्ध। सिन्नरला अवकाळीचे झाले नुकसान, शासनाकडून थेट खात्यात रक्कम जमा। 10 कोटी 12 लाखांचा निधीचे वाटप सुरू। सोमठाणे, नायगाव, देवापूरला सर्वाधिक मदत मंजूर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। CCIच्या कापूस खरेदीत 15 क्विंटलच्या मर्यादेचा शेतकऱ्यांना फटका। यावर्षीच्या नवीन खरीप हंगामामध्ये CCI कापूस खरेदीची मर्यादा 15 ऐवजी 25 करण्याची मागणी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। सोयाबीनवर चक्रीभुंगा तर कपाशीवर मावा, बदलत्या हवामानामुळे सोयाबीनवर चक्रीभुंगाचा रोग तर कपाशीवर मावा रस शोषक किडींचा वाढता प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यावर संकट आले आहे। NCMची स्मार्ट कार्डसाठी अडवणूक केल्यास वाहनकावर होणार कारवाई। आता राज्यामध्ये सर्व ST प्रवासामधील सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMची स्मार्ट कार्ड काढणे महत्त्वाचे। 7,516 शेतकऱ्यांच्या खात्यात 62.54 कोटी रुपये जमा करण्यात आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना, 13,425 शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे अजून बाकी। हिंगोली जिल्ह्यातील अपडेट। फळबागेसाठी युक्तधारावर माहिती अपलोड केली का? शासनाच्या नव्या सूचना, नोंदणीशिवाय प्रस्तावाला आता मिळणार नाही मंजुरी। शेतकऱ्यांना अनुदानावर फळबाग लागवडीसाठी जमिनीची व प्रस्तावित कामांची माहिती देणे बंधनकारक। पावसाचे 4 नक्षत्र संपूनही पारा 29 अंश सेल्सिअसच्या खाली येईना। पावसाच्या मध्यंतरी उकाडा कायम। सध्या आता राज्यामध्ये पावसाचा अर्धा हंगाम संपत आला असून
जमिनी बळकावता नाही येणार. थेट भूमी अभिलेख विभागाचा ई संदेश उपक्रम. यापुढे फसवणुकीला बसणार कायमचा पायबंद, ज्याद्वारे जमिनीच्या व्यवहारातील फसवणूक, बनावट कागदपत्राचे फेरफारवर बसणार आळा. पावसाळ्यामध्ये लाडक्या शिंबालाही व्हायरसचा त्रास, पण कसा ओळखाल? पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गाय, म्हस, बैल यासारख्या जनावरांमध्ये आजाराचा धोका वाढू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन. पत्नीला कर्जमाफी, कर्जदार पतीचे नाव मात्र वगळले. बँकेच्या कर्जमाफीच्या पहिल्या यादीत घोळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. कीटकनाशके फवारले अन पावसाने धुवून गेली. सोयाबीनवर खोड हिरव्या अळीचा हल्ला. सध्या काही भागातील सोयाबीनवर खोड अळी व हिरव्या पाण्या अळीचा हल्ला वाढला आहे. कर्जमाफीची रक्कम येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या 3 यादीत नाव असलेल्या व ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्ती योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहे. अनुदानित खतासोबत इतर कृषी निविष्ठांचे लिंकिंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. शेतकऱ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार खते खरेदी करण्याचा आहे पूर्ण अधिकार. रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळू शकते. जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये रक्षाबंधनाच्या दिवशी जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांसमोर नवे संकट. डाळिंब बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर आले संकट. लाखो रुपये खर्च करूनही रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी उभा बागा तोडण्याचा निर्णय घेत आहे. 6 महिन्यापासून नवीन गॅस कनेक्शनची प्रतीक्षा कायम. नवीन गॅस कनेक्शन जोडणीसाठी शेतकऱ्यांना मागील 3 महिन्यापासून अडचण येत आहे. जिल्ह्यातील कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत परजिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जालना, बीड, धाराशिव, अकोल्यातील थकबाकीदारांचा समावेश. शेतकऱ्यांमध्ये संताप. सहकार विभागाकडून पडताळणी सुरू. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आधार पडताळणीसाठी पैसे घेऊ नका. शुल्क घेतल्यास होणार कारवाई. सेवा केंद्र चालकांना निर्देश. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना आधार पडताळणी व ई-केवायसीसाठी निःशुल्क करण्याचे दिले आदेश. श्रीमंताचे ड्रॅगन फ्रूट आता गोरगरिबांच्या आवाक्यात. आवक वाढल्याने भाव 200 वरून थेट 80 रुपये किलोवर. आकर्षक रंग असलेले ड्रॅगन फ्रूट खाणे आरोग्यासाठी चांगले असते. घरापासून शाळा दूर असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 6,000 रुपये. पैसे अभावी शिक्षण नाही सुटणार. समग्र शिक्षण अंतर्गत मोफत वाहतूक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीक स्पर्धेचे बिगुल. सर्वाधिक उत्पादन घेणारे शेतकरी राज्यस्तरावर चमकणार. स्वतंत्र ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज. 11 खरीप पिकांचा समावेश. मूग, उडदासाठी 10 ऑगस्टपर्यंत पीक स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांना सहभाग घेण्यास मुदत. जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस. अनेक धरणातून विसर्ग. जनजीवन झाले विस्कळीत. काही ठिकाणी पिके आली पाण्याखाली. सूर्यप्रकाशाअभावी पिके पडू लागली पिवळे. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठीच्या रांगाही संपल्या. मात्र 45 दिवसांची अट कशासाठी? OTP आणि 45 दिवसाच्या अटीमुळे नागरिक झाले त्रस्त. आधार प्रमाणिकीकरण अद्याप बाकी. जालना जिल्ह्यामध्ये 1,07,505 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले असून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन. फळगळतीमुळे मोसंबीचे क्षेत्र धोक्यात. उत्पादक चिंतेत. जालना जिल्ह्यामध्ये 2,650 हेक्टरवरील मोसंबीचे पीक हवामान बदलामुळे फळगळतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारीतील आहाराने पोट नाही बिघडणार. दर महिन्याला तपासणी होणार. आरोग्य विभागाचे नवे निर्देश जारी. अन्नाची प्रयोगशाळा
ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.